आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की बुद्धांनी या ठिकाणी 5 परिव्राजकांना भगवान बुद्धाचे या ठिकाणी प्रवचन सुरू आहे आणि हे आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की पंचतत्व अर्थातच पंचशील सुद्धा पाहिलेलं आहे। तद्वतेच आपण या ठिकाणी भगवंताचे प्रवचन सुरू असताना पुढील अष्टांगिक मार्ग किंवा सदाचरणाचा मार्ग सुद्धा आपण या ठिकाणी काल पाहिलेला आहे। तद्वतच आपण या ठिकाणी ज्या दसबल अथवा 10 पारामिता या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत की ज्या शीलदान, उपेक्षा, निष्क्रम, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री हे आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे। भगवान बुद्धाचे या ठिकाणी प्रवचन चालू असताना बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजक त्या ठिकाणी विचारलं, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही का? त्यांनी उत्तर दिलं, आपण म्हणता ते अगदीच बरोबर आहे। नंतर परत बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्याभिचार, खोटे बोलणे आणि यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही का? जसं आपण घर बांधताना घराचा पाया मजबूत असावा असं म्हणतो आणि मग ते आपण पिल्लर किंवा जो पाया आहे त्या मजबूतीकडे आपण काय करतो, लक्ष देतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी बुद्धाने आपण जीवन जगत असताना नेमका आपला मजबूतीचा पाया काय आहे, जसं आपण घराचा, बिल्डिंगचा पाया लक्षात घेतो तसं आपला सुद्धा चालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा याचा सुद्धा या ठिकाणी पाया आहे। तो म्हटलं म्हणजे लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्याभिचार, खोटे बोलणे यामुळे काय होतं, या सगळ्या गोष्टीमुळं व्यक्तिगत शुद्धीचा जो पाया आहे, जो आपल्याला आपला पाया मजबूत करायचा आहे आणि मग ह्या जर गोष्टी आपल्यामध्ये अवगत असतील तर आपला पाया काय होईल, ढासळला जाईल। अर्थातच आपल्यामध्ये शुद्धता राहील का, नाही राहणार आणि म्हणून या ठिकाणी व्यक्तिगत शुद्धीचा पाया काय होईल तर ढासळेल। आणि ह्या जर गोष्टी आपण बाहेर टाकल्या, आपल्यामध्ये जर लोभच येऊ दिला नाही, रागच येऊ दिला नाही, अर्थातच क्रोधच येऊ दिला नाही, अज्ञान जे आहे, प्राणहत्या, मग कोणते केवळ प्राणहत्या केवळ पशु प्राण्याचीच हत्या आहे का, नाही। आपल्या चित्तामध्ये जे जे काही वेगवेगळे भाव येतात, आपल्या मनामध्ये जे जे काही वेगळे भाव येतात, ती सुद्धा एक प्रकारची काय आहे तर हत्याच आहे। आणि म्हणून ही प्राणहत्या, चौर्य, व्याभिचार, खोटे बोलणं यामुळे काय आहे तर व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय, आणि या गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही का? तर सामर्थ्य कशाचं वाढवायला सांगितलेलं आहे आपल्याला बुद्धांनी? चारित्र्याचं। व्यक्तिगत शुद्धी जी आहे, चारित्र्याचं सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही का? कारण माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? व्यक्तिगत म्हणजे स्वतः, या व्यक्तिगत शुद्धीच जर नसेल, आपलं चित्त, आपलं मन, आपलं शरीर ह्या सगळ्या गोष्टी जर शुद्ध नसतील तर तो चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकेल का? नाही। कारण या चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल, ते होऊ शकणार नाही। आणि म्हणून हे परिव्राजकांनी या ठिकाणी उत्तर दिलं, भगवंत आपण जे म्हणतायत ते अगदीच बरोबर आहे। आणखी असं की दुसऱ्याला गुलाम करण्यात किंवा त्याच्यावर सत्ता गाजवण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन सुखी करण्यात
त्यांना काहीच का वाटत नाही? माणसे एकमेकाशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्याचे कारण नव्हे काय? पुन्हा या ठिकाणी बुद्ध म्हणतात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गुलाम म्हणून ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करतो, त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी तो प्रयत्न करतो, आणि अशी सत्ता गाजवण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? कारण दुसऱ्याचं जे जीवन आहे दुःखी करण्यात त्याला काहीच का वाटत नाही? का वाटत नाही? तर त्याच्यामध्ये सदाचारच नसतो. तो सदाचाराचं वर्तणूक करत नाही किंवा सदाचाराने वागत नाही, आणि हेच त्याचं कारण नाही का, असं बुद्ध या ठिकाणी परिवाजकांना म्हणतात. त्यावेळेस परिवाजक म्हणतात, भगवंत आपण जे म्हणत आहात ते अगदीच बरोबर आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात ह्या गोष्टी काय आहेत? तर थोडक्यात सदाचार आहेत. ह्या सगळ्या ज्या 8ही बाबी ज्या आहेत, अर्थातच याला अष्टशील म्हणतात, ह्या सगळ्या बाबी काय आहेत? तर सदाचरणाचा मार्ग आम्हाला अवलोकन करण्यासाठी, सदाचाराच्या मार्गाने जाण्यासाठी, सदाचाराचा मार्ग या ठिकाणी अवलंबन केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही का? त्यावर ते परिवाजक म्हटले, अगदी बरोबर आहे भगवंत, आपण म्हणता ते बरोबर आहे. शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही का? जेथे दरिद्र आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा ही आवश्यक नाही का? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते परिवाजक म्हणाले, होय भगवंत, आपण जे म्हणता ते अगदीच बरोबर आहे. याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, अर्थातच भगवंत म्हणतात, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, खरी आवश्यकता आहे ती म्हटलं म्हणजे मैत्रीची. ते प्रेमापेक्षा सुद्धा जास्त अशी कशी आहे तर व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयीची बंधुभाव वाटणे हा काय आहे तर हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही, अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आणि आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल? आणि मग हे ऐकल्यानंतर ते सर्वजण या ठिकाणी म्हणाले आहेत, होय भगवंत, आपण म्हणता ते अगदीच बरोबर आहे. परंतु या सर्व सद्गुणाच्या आचरणास आणि मग या ठिकाणी भगवंत म्हणत आहेत की मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने या गोष्टी मिळू शकतील? आणि मग ते सर्वजण म्हणाले, होय भगवंत, आपण जे म्हणता ते अगदीच बरोबर आहे. या सर्व सद्गुणाच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. आता या ठिकाणी काय सांगितलेले आहे बुद्धांनी? या सद्गुणांना, जे हे सद्गुण आहेत त्या सद्गुणांना, या सद्गुणाच्या आचरणास
प्रज्ञेच्या बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धाने विचारले, मग यासाठी प्रज्ञा आवश्यक नाही का? परिव्राजकांनी या ठिकाणी काहीच उत्तर दिलं नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना या ठिकाणी भाग पाडण्यासाठी भगवंत पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुखावणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होय. आणि हे परिव्राजक म्हणाले, होय ते अगदीच कसं आहे तर बरोबर आहे, परंतु आंधळेपणाने सत्यकृत्य करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धाने विचारल्यानंतर मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकास पुढेही म्हणाले, हेच जर पुरेसे होते तर ज्या पद्धतीने तान्हेमूल नेहमी चांगली कृत्य करत असते, तान्हेमूल नेहमी चांगले कृत्य करते असे म्हणावे लागेल, कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे काहीही वाईट कृत्य करू शकत नाही. बोलणे म्हणजे काय हे तर त्याला कळतच नाही. ज्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काहीही बोलू शकत नाही. आणि आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. आणि त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. या ठिकाणी तान्ह्या मुलाचं भगवंतांनी उदाहरण दिलेलं आहे. जे तान्हं मूल आहे ते तान्हं मूल केवळ हातपाय झाडण्यापेक्षा त्याला दुसरं काहीही कळत नाही. आपलं शरीर म्हटलं म्हणजे काय किंवा बोलणं म्हटलं म्हणजे काय हे त्याला काही कळतं का? नाही. आपला आणि परक कळतं का? कळत नाही. एखाद्या वेळेस आपल्या घरातली व्यक्ती त्याला बोलत असेल तरी तो हसतो किंवा हुंकारा देतो, आणि दुसऱ्यांनी जरी त्याला मान हलवून असं जरी बोललं तरी तो काय होतं, किंकाळा देतो किंवा हसतो. अर्थातच त्याला ज्या आहे या कोणत्याही गोष्टी ज्या आहेत उमजत नाही. केवळ आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा नेमका दुसरा मार्ग काय आहे किंवा वाईट मार्ग कोणते आहेत किंवा वाईट मार्ग तो या ठिकाणी अवलंब करू शकत नाही. प्रज्ञेच्या कसोटीला या सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. आणि म्हणून जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेची जर कसोटी करायची असेल तर या प्रज्ञेच्या कसोटीला या सद्गुण मार्ग त्या ठिकाणी उतरला पाहिजे. आणि म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे काय आहे तर दुसरे नाव आहे. प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक आहे की याचे दुसरेही एक कारण आहे की दान आवश्यक आहे. प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्यास संभव आहे. पारमित्याची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमित्याच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमित्याचे दुसरे नाव आहे. आणि माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नेमके कुशल कर्म कोणते आहेत याचे सुद्धा ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. आणि अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन बुद्ध म्हणाले की
आपले प्रवचन या ठिकाणी संपवले आणि माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. अगरबत्ती लावली काय? माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो, हे सुद्धा विसरू नका. म्हणजे माझा धम्म काय आहे तर दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, दुःख आहे हे मान्य करतो, परंतु हेही विसरता कामा नये की दुःखाचे निरसन म्हणजे या दुःखावर औषध, दुःखावर दवाई, दुःख निरसन करण्यासही तो तितकाच जोर देतो हे सुद्धा विसरता कामा नये. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे काय आहे तर अज्ञान आहे. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो या ठिकाणी दाखवतो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिवाजक या ठिकाणी म्हणाले, होय, आम्हाला ते अगदीच मान्य आहे. त्यानंतर परिवाजकांनी बुद्धाचा धम्म श्रवण केल्यानंतर आपापल्या प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्या. खरोखरच एक नवीन धम्म आहे याची त्या 5 परिवाजकांना ताबडतोब जाणीव झाली आणि जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा या नव्या दृष्टीचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही. या जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सुद्धा सांगितलेलं नाही. परिहार म्हणजे दुःख नाहीसे करणं. या जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ, साधा आणि अद्भुत आणि अतिमनुष्य शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, म्हणजे आत्मा, ईश्वर याच्यापासून कसं आहे, या श्रद्धेपासून स्वतंत्र आहे. इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला सुद्धा विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. म्हणजे इतरांनी काय म्हटलेलं आहे, मी देव आहे, मी ईश्वर आहे, मला माझी पूजा करा आणि मग तुम्हाला त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते. आणि या ठिकाणी मग ते परिवाजक म्हणतात की या जगामध्ये ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला सुद्धा विरोध असणारा आणि मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आलेला नाही. या जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा आणि ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत. या जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचरणाने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करायचे असते. या जगाच्या इतिहासात जे सुखाचे वरदान आहे, मोक्ष म्हणजे निब्बाण, आणि जे माणसाने स्वप्रयत्नाने कसं करायचं आहे तर स्वतःच्या प्रयत्नाने, आणि ते प्रयत्न करत असताना आपल्याला कशाची कास धरायला सांगितलेली आहे तर सदाचरणाची. सदाचरणाने वागून
याच जन्मामध्ये दुसरा जन्मसुद्धा घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करायची असते. स्वर्गात सुद्धा जायची आवश्यकता आहे का? नाही. आणि म्हणून याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करायची असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही. भगवान बुद्धांच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवजकांनी अशा भावना व्यक्त केला की जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तत्व आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे, याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन याच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते, हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीचे जाणीव असूनही बुद्धिपुरस्पर पुढे बांधण्याचे ज्याच्यावर धैर्य आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे, असे त्यांना या ठिकाणी वाटले आहे. भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली. आणि तदनंतर बुद्धांनी त्यांना एवे भिक्कवे अर्थातच भिक्खूंनो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. आणि तेच काय आहेत तर तेच पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. तेच काय आहेत तर तेच पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. आज आणि आपण या ठिकाणी इथे थांबणार आहोत. साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.